आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे खिशीचे पापड। त्यासाठी 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाटी दीड वाटी पाणी गरम करायला ठेवू। त्यात पाव चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा मीठ, थोडेसे मीठ कमीच टाकावे, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ, थोडेसे चिली फ्लेक्स, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून घ्यावे। तोपर्यंत पाण्याला खळखळून उकळी आली आहे। आता त्यात थोडे थोडे पीठ टाकून लाटण्याच्या सहाय्याने पीठ कालून घ्यावे। गॅस बंद करून झाकण लावून 5 मिनिटे ठेवावे। त्यानंतर एका परातीत पीठ टाकून पीठ कोमट असतानाच पीठ मळून घ्यावे। एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले, त्यावर चाळणी ठेवून उंडे ठेवून झाकण लावून घ्यावे। नॉनस्टिक पॅन वापरल्यामुळे पॅनला पीठ चिकटले नाही। पाण्याला उकळी आली आहे। चाळण ठेवून 20 ते 25 मिनिटे वाफवून घ्यावे। पीठ जर शिजले नाही तर पापड फाटू शकतात। 20 मिनिटांनंतर पीठ एका परातीत घेऊन चांगले मळून घ्यायचे। पीठ कच्चे राहता कामा नये, नाहीतर पापड फाटू शकतात। त्याचे उंडे करून प्लास्टिकचे 2 गोल तयार करून घेतले आहेत। पीठ छान मळून घेतले आहे। गोल गोल उंडे करून घ्यावे। प्लास्टिकचे 2 गोल तयार करून त्याला तेल लावून घेतले आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पापड तयार करून घ्यावेत। तुमच्याकडे पुरी प्रेस नसेल तर हाताच्या साहाय्याने तुम्ही पापड करून घेऊ शकता। बोटाच्या साहाय्याने पीठ पसरवून घ्यावे। पुरी प्रेस नसेल तर अशा प्रकारे पापड तयार करून घ्यावे व उन्हात वाळून घ्यावे। सर्व पापड करून घेतले आहेत। एका वाटीपासून 40 ते 50 पापड तयार होतात। 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात पापड वाळून घेतले आहेत। पापड वाळायला 3 दिवस लागले आहेत। चांगले वाळून घ्यायचे म्हणजे वर्षभर चांगले टिकतील। आपण हे पापड तळून घेऊ। कसे दुप्पट फुलत आहेत तुम्ही पाहू शकता। तुम्ही पण करून पहा, नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल। इझी पद्धतीने तुम्ही पापड करू शकता। पापड पहा किती फुलून आले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। ओके, बाय।